ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला मार्गदर्शन करणार सगळं PS1चं पासिंगचं स्ट्रॅटेजी सगळं काही स्कोर कसा करायचा आणि काय एक्झामच्या वेळेस काळजी घ्यायची सगळं मी काही तुमच्या समोर उपस्थित करणार। मित्रांनो, पॉवर सिस्टीम 1चा 24 पॅटर्नचा तुम्ही जर पेपर पाहिला असेल, आता 2 पेपर झालेले आहे आपल्याकडे। पेपर पॅटर्न असा 5 चॅप्टर आपल्या 5ही चॅप्टरवर न्यूमरिकल असतात। 5ही चॅप्टर असं न्यूमरिकल सोडलं असं कोणतं चॅप्टर नाही जिथं न्यूमरिकल विचारलं जाऊ शकत नाही। तर आता याच्यात 5ही चॅप्टरला न्यूमरिकल करायचे आपल्याला। 5ही चॅप्टरला डेरिव्हेशन पण आहे, काही थिओरिटिकल पार्ट पण आहे, काही छोट्या मार्काचे क्वेश्चन पण बनतात। आता याचा पेपर पॅटर्न 5 चॅप्टरला आपल्याला जवळजवळ आता हा 70 मार्काचा जर असला तर 7 7 14 मार्काचं पकडून चला एक चॅप्टर 14। तर एक क्वेश्चन तुमचा पूर्ण फिक्स न्यूमरिकल असणार, दुसरं त्याच्या बरोबर असणार ते डेरिव्हेशन असणार। अशा प्रकारे तुम्हाला 5ही चॅप्टरला काळजी घ्यायची। याच्यात काही थिओरिटिकल शॉर्ट फिक्स क्वेश्चन सुद्धा आहेत, जसं फेरेंट इफेक्ट, स्किन इफेक्ट आणि प्रॉक्सिमिटी इफेक्ट। हे शॉर्ट क्वेश्चन तुम्हाला मदत करतील, तुम्हाला मार्क वाचवण्यासाठी 2-2 किंवा 2-2 मार्क याच्यावर तुम्ही घेऊन तुम्ही याचं फिक्स थिओरिटिकल क्वेश्चनचं कव्हर करू शकता। आता बाकी सगळे एक्सप्रेशन असणार आणि थिओरिटिकल क्वेश्चन 2-3च आहे आपल्याकडे। क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन, फेरेंट इफेक्ट, प्रॉक्सिमिटी इफेक्ट आणि स्किन इफेक्ट हे थिओरिटिकल क्वेश्चन संपले। इथं बाकीचं सगळं डेरिव्हेशन असणार आणि बाकीचे सगळे न्यूमरिकल असणार। तर याच्या थ्रू तुम्हाला सपोर्टने 24 पॅटर्न तुम्हाला स्कोर करायचा आहे। मी पॅटर्न सांगितला कसा असतो, सगळ्या चॅप्टरवर न्यूमरिकल, सगळ्या चॅप्टरवर डेरिव्हेशन आणि थिओरिटिकल पार्ट सगळ्यात खूप कमीत कमी पॉवर सिस्टीम 1 मध्ये पाहायला मिळतो। मित्रांनो, आता पॉवर सिस्टीमचं आपण बघितलं, डेरिव्हेशन आहे, थिअरीचे क्वेश्चन काय 3-4 क्वेश्चन थिओरिटिकल आहेत आणि बाकी सगळे न्यूमरिकल। आता इथं छोटे छोटे 1-1 2-2 मार्काचे मार्क कसे काढायचे, तर सगळ्यात महत्त्वाचा डायग्राम हा सब्जेक्ट। याच्यामध्ये ॲनालिटिकल जरी असला डायग्राम किंवा फॉर्म्युला वापरून काहीतरी काढणे, डायमीटर काढणे किंवा लेंथ काढणे, असं काही तुम्ही छोटे छोटे 2-2 मार्क याच्यामध्ये कव्हर करता येईल। तर हा सब्जेक्ट याच्यात 2-2 मार्क किंवा 1 मार्क डायग्राम, फेजर डायग्राम करण्यासाठी विचारतात। शेवटचं चॅप्टर घ्या, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, इथं फेजर डायग्राम करायला विचारतात। 2 मार्कासाठी फेजर डायग्राम जनरली पेपरला विचारतात। तर असं डायग्राम आणि तुम्ही काही फॉर्म्युला लिहून मार्क मिळत नाही, फॉर्म्युला व्हॅल्यू टाकून आलेल्या आन्सरला मार्क मिळतात, ह्याची पण काळजी घ्यायची। आम्ही पेपर चेक करतो, आम्ही फॉर्म्युला लिहिला त्याला आम्ही 0 मार्क देतो, पण जर काही त्याच्यात व्हॅल्यू टाकून काही आउटकम आन्सर आणलेला असेल त्याला आम्ही 2 मार्क देऊन जनरली देतात, असं मार्किंग स्कीम मध्ये असतं जनरली। तर तुम्ही असे छोटे छोटे मार्क घेऊन सुद्धा याच्यामध्ये मोठा स्कोर उभा करू शकता। मित्रांनो, चॅप्टर 1 आता मी सगळं तुम्हाला 5ही चॅप्टरचे 5 इम्पॉर्टंट पर चॅप्टर 5 इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो आणि नंतर फायनली टॉप 5 क्वेश्चन सांगतो। एवढं पेपरला करून जा, तुमचा आरामात स्कोरिंग मध्ये हा सब्जेक्ट निघणार। पहिलं चॅप्टर बेसिक्स ऑफ पॉवर सिस्टम आणि टॅरिफ। आता बेसिक्स ऑफ पॉवर सिस्टम म्हणजेच आपली सिंगल लाईन डायग्राम आली पॉवर सिस्टमची, त्याच्यानंतर डिफरंट काही डेफिनेशन आहे, लोड फॅक्टर, लोड कर्व, डायव्हर्सिटी फॅक्टर, हे डेफिनेशन सुद्धा करणे आणि याच्याबद्दल काही न्यूमरिकल सॉल्व करणे। लोड कर्व, बेस लोड, पीक लोड याच्यावर रिलेटेड तुम्हाला लोड कर्व किंवा लोड ड्युरेशन कर्व याच्या रिलेटेड तुम्हाला न्यूमरिकल येऊ शकतं किंवा डेफिनेशन विचारले जाऊ शकतात। हा पार्ट इथे हा एक याच्या ऑर मध्ये टॅरिफ असणार। आता टॅरिफवर जनरली टॅरिफचे कोणते प्रकार जनरली आपल्याकडे अवेलेबल आहे, के वार टॅरिफ किंवा पॉवर फॅक्टर टॅरिफ, मॅक्सिमम डिमांड टॅरिफ, असे प्रकार आहेत। तुम्हाला त्याच्यापैकी टाईप कोणताही टाईप विचारला जाऊ शकतो। आता याच्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आता बसतात, जनरली डेफिनेशन झाल्या आणि 2 टॅरिफचे डिफरंट टाइप्स ऑफ टॅरिफ, एवढं करून या। टाइप्स 3-4 प्रकारचे टॅरिफ, पॉवर फॅक्टर टॅरिफ आणि के वार टॅरिफ अशा प्रकारचे टॅरिफ करून या। त्याच्यामध्ये तुमचं पहिलं चॅप्टर पूर्ण कव्हर होऊन जाईल। नंतर अंडरग्राउंड सेकंड चॅप्टर सगळ्यात मोठं, 3 चॅप्टर एकत्र करून हे चॅप्टर बनवले। अंडरग्राउंड केबल, मेकॅनिकल डिझाईन ऑफ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन आणि इन्सुलेटर, या तिघांचं कॉम्बिनेशन हे चॅप्टर खूप मोठं होतं। आता अंडरग्राउंड केबल म्हणजे तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं, केबलचं क्लासिफिकेशन, केबलचा कॅपॅसिटन्स काढायचं नाही, काढण्यावर काही फोकस नाही, पण केबलचं कन्स्ट्रक्शन जनरली करायला पाहिजे। कॅल्क्युलेशन, कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेशन किंवा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काढण्याचं केबल बद्दल हे 2 क्वेश्चन होतात। आणखी मेकॅनिकल डिझाईन ऑफ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन, याच्यावर मेकॅनिकल डिझाईन म्हणजेच काय, तुम्हाला याच्यात आता 2 टावर मधलं डिस्टन्स आणि याच्यात अनइक्वल, सॅग ॲट इक्वल आणि अनइक्वल लेवल, या 2 एक्सप्रेशन फिक्स करायचे चॅप्टर नंबर 2 मध्ये। आणि त्याच्यानंतर इन्सुलेटर स्ट्रिंग इफिशियन्सी फाइंड करायची, मेथड टू इम्प्रूव्ह स्ट्रिंग इफिशियन्सी, हे पण चॅप्टर नंबर 2 मध्ये तुम्ही शुअरली करायला पाहिजे। 5 क्वेश्चन झाले चॅप्टर नंबर 2 मध्ये। केबलवर एक घेतला आपण, 2 क्वेश्चन आपण सॅग ॲट इक्वल लेवल, सॅग ॲट अनइक्वल लेवल आणि फायनली स्ट्रिंग
इफिशियन्सी आपण याच्यावर इन्सुलेटर आपण जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये स्ट्रिंग इफिशियन्सी आणि त्याच्या मध्ये आपण त्याच्या बरोबरच आणखी घेऊया आपण मेथड्स टू इम्प्रूव्ह स्ट्रिंग इफिशियन्सी. हा एक महत्वाचा पार्ट चॅप्टर नंबर 2ला झाला. थर्ड चॅप्टर रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. आता बस रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स म्हणजे इथं थिओरिटिकल पार्ट फक्त छोटासा आला, स्किन इफेक्ट याच्यामध्ये आला आणि प्रॉक्झिमिटी इफेक्ट याच्यामध्ये आला चॅप्टर नंबर 3 मध्ये. 2 मार्काचे क्वेश्चन याच्यात आहे. बाकी सगळे याच्यात डेरिव्हेशन तुम्हाला करायचे आहेत. डेरिव्हेशन म्हणजे काय, इंडक्टन्स फाइंड करणे, सिंगल 2 वायर ट्रान्समिशन लाईनचा इंडक्टन्स काढायचा, नंतर 3 फेज सिमेट्रिकल लाईनचा इंडक्टन्स काढायचा, नंतर 3 फेज अनसिमेट्रिकल केस युजिंग ट्रान्सपोजिशन तुम्हाला इंडक्टन्स काढायला विचारतात. ह्या 3-4 केसेस जनरल फिक्स आहे. नंतर तुम्हाला इफेक्ट ऑफ अर्थ पण कन्सिडर करायचा, विथआउट इफेक्ट ऑफ अर्थ पण कन्सिडर करायचा. पण मी 5 क्वेश्चन सांगतो. पहिला क्वेश्चन झाला तुमचा तो 2-3 मार्काचा शॉर्ट क्वेश्चन असणार, स्किन इफेक्ट किंवा प्रॉक्झिमिटी इफेक्ट. दुसरा इंडक्टन्स 2 वायरचा काढणे. तिसरा इंडक्टन्स 3 फेज सर्किटचा सिमेट्रिकल स्पेसिंगचा इंडक्टन्स काढणे. चौथा अनसिमेट्रिकल स्पेसिंगचा इंडक्टन्स काढणे. नंतर इंडक्टन्स काढायचा व्हॉट इज ट्रान्सपोजिशन हे सुद्धा करून जा. आणि ह्याच टॉपिकवर तुम्हाला न्यूमरिकल सुद्धा असतील. आणि न्यूमरिकल याच्यात सगळ्यात सिंपल एकच फॉर्म्युला आहे, फक्त लाईन तुमची बनवू द्या, सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल काही असू द्या, डिस्टन्स बिटवीन 2 कंडक्टर दिला असेल, हॉरिझॉन्टल स्पेसिंग दिली असेल, कोणती लाईन देऊ द्या, एकच फॉर्म्युला आहे. फक्त डी इक्विव्हॅलेंट तुमचा बदलतो, डी इक्विव्हॅलेंट बदलतो, बाकी काही बदलत नाही. एकाच फॉर्म्युल्याने सगळं तुमचं याच्यात कॅल्क्युलेशन करून तुम्ही मार्क आणू शकता. नंतर पुढचं चॅप्टर कॅपॅसिटन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. जसं इंडक्टन्सचं पाहिलं, इथं सुद्धा कॅपॅसिटन्स आता चार्ज पहिलं एक्सप्रेशन फॉर चार्ज येतं. नंतर डेरिव्हेशन तुम्हाला 2 वायर ट्रान्समिशन लाईनसाठी तुम्हाला कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला डेरिव्हेशन तयार करायचं. नंतर सिमेट्रिकल 3 फेज सिस्टमसाठी कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला तयार करायचा. आणि नंतर अनसिमेट्रिकल केस सुद्धा घ्यायची, इफेक्ट ऑफ ग्राउंड पण घ्यायचा. आता याच्यात तुम्ही 4-5 क्वेश्चन झाले. चार्ज, सिंगल फेज ट्रान्समिशन लाईन, 3 फेज ट्रान्समिशन लाईन सिमेट्रिकल स्पेसिंग आणि 3 फेज ट्रान्समिशन लाईन अनसिमेट्रिकल स्पेसिंग युजिंग ट्रान्सपोजिशन. हे झाले 4-5 क्वेश्चन आपलं चौथ्या चॅप्टरवर. फायनली शेवटचं चॅप्टर आपलं ट्रान्समिशन लाईन, परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. परफॉर्मन्स म्हणजे इफिशियन्सी रेग्युलेशन काढणे. आपल्या ट्रान्समिशन लाईन मीडियम आणि शॉर्ट ट्रान्समिशन लाईन 2च लाईन आपल्याकडे आहे. त्याच्यात खूप कमी डेरिव्हेशनचे क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन, दुसरा शॉर्ट ट्रान्समिशन लाईन इफिशियन्सी रेग्युलेशन काढणे याच्यावर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनवर, आणि त्याच्यात ABCDच्या व्हॅल्यू तुम्हाला व्हेरीफाय पण करायच्या. नंतर मीडियम ट्रान्समिशन लाईन मध्ये 2 प्रकार येतात, टी नॉमिनल पाय. याच्यामध्ये पण तुम्हाला इफिशियन्सी अँड रेग्युलेशन काढायला विचारतात. परफॉर्मन्स चॅप्टरचं नाव काय, परफॉर्मन्स अनालिसिस. परफॉर्मन्स म्हणजे ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी आणि रेग्युलेशन काढणे. हे तुम्हाला ट्रान्समिशन लाईनसाठी याच्यात डेरिव्हेशन असणार आणि न्यूमरिकल असणार. एक क्वेश्चन शॉर्ट ट्रान्समिशन लाईनवर इफिशियन्सी रेग्युलेशन काढण्याचा, दुसरा मीडियम ट्रान्समिशन लाईनवर टी नॉमिनल पाय नेटवर्क. कधी कधी याच्यात डायग्राम विचारतात, त्याच्यात फेजर डायग्राम सुद्धा काढायला लावतात, इक्विव्हॅलेंट सर्किट सुद्धा काढायला लावतात. आणि फायनली ह्याच टॉपिकवर सेम न्यूमरिकल असणार. आता हे झालं आपलं ओव्हरऑल व्ह्यू. मी तुम्हाला 5ही चॅप्टरचे सगळे क्वेश्चन सांगितले. आता शेवटचे 5 क्वेश्चन ऐकून घ्या. पहिला क्वेश्चन मी थिओरिटिकल कन्सिडर करतो, ज्याच्यात पूर्ण 100% थिअरी आणि दरवर्षी पेपरला पाहायला मिळतात. दरवर्षी म्हणजे आतापर्यंत तुम्ही कोणताही पॅटर्न घ्या, 2010 नंतरचे कोणते पेपर घ्या, हे क्वेश्चन फिक्स पेपरला येणार, कारण का त्यांचं महत्व इम्पॉर्टन्स सगळ्यात जास्त आहे. पहिला स्किन इफेक्ट, दुसरा प्रॉक्झिमिटी इफेक्ट आणि तिसरा फेरेंट इफेक्ट. ही 3 क्वेश्चनला युनिव्हर्सिटी कधीच टाळू शकत नाही. कोणताच एक्झामिनर, कोणताच पेपर सेटर याला बाहेर काढू शकत नाही. प्रॉक्झिमिटी इफेक्ट, स्किन इफेक्ट आणि सगळ्यात महत्वाचा फेरेंट इफेक्ट आणि क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन. ह्या 3 क्वेश्चन आणि स्ट्रिंग इफिशियन्सी हे 5 क्वेश्चन. पहिला एकाच क्वेश्चन मध्ये मी डिफाईन म्हणून आणि स्टेट अँड एक्सप्लेन म्हणून याला मी थिओरिटिकल क्वेश्चन एक क्वेश्चन झाला. दुसरा सगळ्यात महत्वाचा स्ट्रिंग इफिशियन्सी चॅप्टर नंबर 2 मध्ये स्ट्रिंग इफिशियन्सी बिंदास करायची. स्ट्रिंग इफिशियन्सी हा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट चॅप्टर नंबर 2 मध्ये 3rd मध्ये स्ट्रिंग इफिशियन्सी करायची. तुम्हाला इन्सुलेटर स्ट्रिंग इफिशियन्सीचं न्यूमरिकल सुद्धा येतं. डेरिव्हेशन करा म्हणजे न्यूमरिकल पण तुमचं सॉल्व्ह होईल. आणि क्वेश्चन 3rd मी 2 क्वेश्चन 3rd मध्ये मी सांगतो. याचं 2 ट्रान्समिशन लाईन मधलं सॅग ॲट इक्वल सपोर्ट आणि सॅग ॲट अनइक्वल सपोर्ट. तुम्हाला ह्याचं एक्सप्रेशन मी क्वेश्चन नंबर 3 मध्ये सांगतो. आणि क्वेश्चन नंबर 4 मी याच्यात घेतो रेजिस्टर अँड इंडक्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन, म्हणजेच इंडक्टन्स कॅल्क्युलेशन करण्याचा. आता याच्यात मी इंडक्टन्स तुम्हाला सांगतो कॅल्क्युलेशन करायला. सिंगल फेज ट्रान्समिशन लाईन आणि 3 फेज ट्रान्समिशन लाईन, सिमेट्रिकल स्पेसिंग अनसिमेट्रिकल, हा एकच क्वेश्चन पकडा. 3 डेरिव्हेशन एकाच क्वेश्चन मध्ये पकडा. 3 एकामेकाला ऑर आहेत, ज्याचं जर डेरिव्हेशन आलं तर अपोजिटचं न्यूमरिकल येतं. तर 3 क्वेश्चन पकडा. इंडक्टन्स ऑफ सिंगल फेज और किंवा 2 वायर ट्रान्समिशन लाईन
इंडक्टन्स ऑफ सिमेट्रिकल ट्रान्समिशन लाईन, इंडक्टन्स ऑफ अनसिमेट्रिकल ट्रान्समिशन लाईन. हा क्वेश्चन चौथा झाला. आणि पाचवा क्वेश्चन इंडक्टन्स कॅपॅसिटन्स काढण्याचा घ्या. सेम सिंगल फेज ट्रान्समिशन लाईन, सेम 3 फेज ट्रान्समिशन लाईन, सिमेट्रिकल स्पेसिंग, 3 फेज ट्रान्समिशन लाईन, अनसिमेट्रिकल स्पेसिंग, इंडक्टन्स काढणे. अशा प्रकारे तुमचा मी 5 क्वेश्चन तुम्हाला कॉम्पॅक्ट करून दिले एकदम. याच्या थ्रू जरी व्यवस्थित जरी केले तर तुमचं पेपरला 100% याच्यात सुद्धा चांगले मार्क येतील. कारण का हे 5 टॉपिक जे मी सांगितले तेच न्यूमरिकलचे पण टॉपिक आहे. तुमचं जे एकदा डेरिव्हेशनचा पार्ट झाला, न्यूमरिकल सुद्धा हायलाइट करा, ओव्हरलुक करा. न्यूमरिकलने तुम्हाला खूप मदत होईल पेपरला. मित्रांनो, पेपरला काय काळजी घ्यायची, पेपर कसा लिहायचा, पेपर 2.5 तासात कसा 100% बसला पाहिजे, याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रूल सांगतो तुम्हाला मी. आता सगळ्यात महत्त्वाचं न्यूमरिकल असे आहेत पॉवर सिस्टीमचे 2 ते 2.5 मिनिटं टाइम लागतो न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. जर न्यूमरिकल सॉल्व्ह केले तर तुमचा अर्धा तास आधीच पेपर संपून जाईल. तुम्ही घरी जाऊ शकता. 2.5 तास बसण्याचा कॉलेजमध्ये काही उपयोग नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं न्यूमरिकल थ्रू जर गेले तर टाइम वाचतोय. आणि डेरिव्हेशन खूप टाइम खातील. डेरिव्हेशन छोटे छोटे नाही, मोठे मोठे डेरिव्हेशन आहे पॉवर सिस्टीमला. तर सगळ्यात महत्त्वाची ही एक टेंडन्सी तुम्ही बनवून घ्या. न्यूमरिकलने टाइम वाचल आणि तुम्हाला पूर्ण पेपर 2.5 तासामध्ये कव्हर करता येईल किंवा टाइम वाचवता येईल पूर्णपणे. तर आणि आणखी डायग्राम पेननी काढा. आपली स्केल फेकून द्या, स्केल काय वापरायची नाही. कारण का तुम्हाला टाइम ऑलरेडी बाय डिफॉल्ट त्याच्यात डेरिव्हेशन जे आहे 4-4, 5-5 पेजेचे डेरिव्हेशन आहे. तर तुम्ही डायग्रामला जर स्केल आणि लीड पेन्सिल जर वापरत असाल तर त्यांनी तुमचा पूर्ण आणखी घातक टाइम वाया जाईल. ते गोष्टी टाळल्या पाहिजे पेपरसाठी. तर असं आराखडा बनवा तुम्ही. न्यूमरिकलचं कॉम्बिनेशन आणि थेअरीचं कॉम्बिनेशन आणि डेरिव्हेशनचं कॉम्बिनेशन तुमचा 2.5 तासात कसा कव्हर करता येईल याचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलं. न्यूमरिकल थ्रू गेले खूप टाइम वाचणार आणि डेरिव्हेशन थ्रू जर जायचा प्रयत्न केला, सगळे डेरिव्हेशन सॉल्व्ह करतो, याच्यात पूर्ण टाइम तुमचा वाया जाईल सगळं. आणि न्यूमरिकल जर केले नाही तर तुमचा पूर्ण इथं वेळ वाया जाईल, खर्च होईल पूर्णपणे. आणि मित्रांनो, हा कोर्स पूर्ण आपल्या पर्पल ॲट ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. तुम्ही याच्यात फ्री व्हिडिओ बघा, तुम्हाला क्वालिटी कळून जाईल. ही क्वालिटी कशा लेवलपर्यंत मेंटेन केली. आणि मी सगळे रेफरन्स बुक वापरलेले. टेक्निकल, टेकमॅक्स असं कोणतंच लोकल बुक नाही. लोकल बुकची लँग्वेज मला आवडत नाही आणि मी कोणाला शिकवणार सुद्धा नाही. तर स्टँडर्ड रेफरन्स बुक मी वापरलेले आहे. पॉवर सिस्टीमचे VK मेहता, नागराज कोठारी, चांगले चांगले नागराज कोठारी किंवा इंटरनॅशनल बुक्स जे आहेत त्यांचा रेफरन्सनी मी बनवलेला आहे. त्यामुळे कंटेंट असे आहे तर पेपरला तुम्हाला मार्क कुठं कट होणार नाही. असेच कंटेंट पेपरला लिहा जेणेकरून तुमचे मार्क डिडक्ट होणार नाही. टेक्निकल, टेकमॅक्सची लँग्वेजनी काय होतं, जनरली मार्क खूप डिडक्ट केले जातात. आणि आपलं रेफरन्स बुकची जर लँग्वेज असेल तुमचे मार्क कोणीच कट करू शकत नाही. पूर्ण मार्क सपोर्ट मिळतो. तर पर्पल ॲट ॲप्लिकेशनचा वापर करा. रेफरन्स बुकची लँग्वेज जर इंटरनॅशनल लँग्वेज जर तुम्हाला पाहिजे असेल, मराठीमध्ये जर मी शिकवत असेल, हिंदीमध्ये शिकवत असेल आणि बॅक साईडला जर तुम्हाला जर रेफरन्स बुक, इंटरनॅशनल बुक जागेवर मिळत असेल तर घरी बसल्या बसल्या तुम्हाला काय पाहिजे आणखी काय, लायब्ररीचा संघ तुम्हाला बुक घ्यायची, बुक हाताळण्याची गरज नाही. सगळं काही ऍप्लिकेशन मध्ये मी चांगले स्टँडर्ड रेफरन्स बुक वापरून हा कोर्स बनवलेला आहे. आणि मित्रांना पण शेअर करा, मित्रांना पण सांगा जर कोणाचा सब्जेक्ट निघत असेल. मी आतापर्यंत लगभग 300-400 मुलांना पास करून याच्यामधून बाहेर काढून दिलेला आहे पर्पल ॲट थ्रू या ऍप्लिकेशन, या कोर्सद्वारे मी सगळ्यांना पास करायला मदत करतो. आणि पेपर एक्झाम ओरिएंटेड बनवलेला आहे. पूर्ण न्यूमरिकल एक्झामला आलेले सगळे न्यूमरिकल पर्पल ॲट ॲप्लिकेशनवर मिळतील. पेपर झाल्या मी जे काय पेपरला न्यूमरिकल आले पहिले त्याचं सोल्युशन काढून आपल्या ॲप्लिकेशनवर अपलोड करतो, जेणेकरून तुमचा कुणी पेपर काढला, किती हार्ड लेवलचा काढला, तुम्ही कधी तुमची फसवणूक होणार नाही. अशा पद्धतीने आम्ही हे ॲप्लिकेशन बनवलेलं आहे आणि याचा तुम्ही फायदा करून घ्या. मित्रांनो, आतापासून जर ठरवलं आपण 15 ते 20 दिवसांनी आपला पॉवर सिस्टीम 1चा जर पेपर असणार तर टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, पेपरचं पण मी टाइम मॅनेजमेंट सांगणार आणि तुम्हाला आतापासूनचं काय करायचं. आता सब्जेक्ट कोणत्या लेवलचा, सब्जेक्टची लेवल समजून घ्या. अनालिटिकल सब्जेक्ट आहे, थेरी नाही. पूर्ण 100% थेरी असेल तर मी एका दिवसात पास करतो असं म्हणू शकतो, पण याच्यात तसं नाही. याच्यात पूर्ण न्यूमरिकल आहे, डेरिव्हेशन आहे. थेरी फक्त 7 ते 8 मार्काला थिओरिटिकल क्वेश्चन आहे. मी 5 क्वेश्चन याच्यात सांगितले थिओरिटिकल कोणते कोणते, क्लासिफिकेशन, ट्रान्समिशन लाईन, नंतर फेरेंट स्कीन इफेक्ट, प्रॉक्सिमिटी, हे इतके 4 क्वेश्चन थिओरिटिकल विचारतात. त्याचं वेटेज फक्त 8 मार्काचं आहे. बाकी डेरिव्हेशन आणि न्यूमरिकल. तर मग लेवल समजून घ्या. याच्यात आपण किती दिवस आधी अभ्यासाला लागायला पाहिजे, ऍटलीस्ट 15 ते 20 दिवस आधीच अभ्यासाला लागायला पाहिजे. 2-3 रिव्हिजन पेपरपर्यंत झाल्या पाहिजे. मी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले त्याचं लिहून करायला पाहिजे. वाचण्यासारखा सब्जेक्ट नाही. याच्यात एक्सप्रेशन, इंडक्टन्सचं, कॅपॅसिटन्सचं एक्सप्रेशन काढायचं, हा वाचण्याच्या रिलेटेड टॉपिक नाही. इंटिग्रेशन करताना इंडक्टन्स काढताना इंटिग्रेशन येतं, कॅपॅसिटन्सचे पूर्ण मोठे मोठे डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये पाहायला मिळतात. आपल्याला याचा टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला जर पाहिलं याच्यात तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला याचं रिव्हिजन कंटिन्यूअस करावं लागणार. पेपरच्या
येईपर्यंत पेपरच्या 20 दिवस तुम्हाला याला सोडून चालणार नाही. डेली 2 तास 3 तास 4 तास द्या, पण याची रिव्हिजन तुम्ही कंटिन्यूस करत जा. कारण का अनालिटिकल सब्जेक्टची पॉवर याच्यात आणखी डिफिकल्टी लेवल सुद्धा खूप हाय आहे. एक्सप्रेशन मॅथमॅटिकलचा पार्ट आहे, जो M1 M2 M3 सगळ्यांचा कॉम्बिनेशननी याचा पार्ट बनवलेला आहे. डेरिव्हेशनची इंटेन्सिटी एवढी हाय केलेली आहे. आणि न्यूमरिकल सुद्धा याच्यात एफिशियन्सी शेवटच्या चॅप्टरला जर न्यूमरिकल पाहिले तर न्यूमरिकल सॉल्व्ह करताना आपला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागू शकतो. ते अशा प्रकारचे न्यूमरिकल शक्यतो टाळावेत पेपरला, किंवा शॉर्ट ट्रान्समिशन शिफ्ट व्हा. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचं न्यूमरिकल निवडा मीडियमला जर टाइम लागत असेल तर. आणि पोलर फॉर्मॅटमध्ये कॅल्क्युलेशन आहे, तर पोलर फॉर्मॅटमध्ये कॅल्क्युलेशन आपल्या ॲप्लिकेशनवर बेस्ट मी सॉल्व्ह करून दिले, कमी टाईममध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर. ही एक पद्धत झाली. आणि पेपरला मी तुम्हाला ऑलरेडी याच्यात सांगितलं, पेपर जर 2.5 तासात फिट बसवायचा असेल तर पेपर हातात मिळताच ॲटलिस्ट काय करा तुम्ही, हे सेट करा. पहिलं डेरिव्हेशन 5 क्वेश्चन, ॲटलिस्ट टॉप लेवलचे 5 क्वेश्चन सुरुवातीला पहिल्या 4-5 पेजेसवर जो तुमचा माल असणार, कंटेंट असणार, चांगले हायलाईट झाले पाहिजे. एक्झामिनर सुरुवातीलाच पेपर चेक करताना तुमच्यावर चांगलं इम्प्रेशन पडेल, म्हणून ते पहिले 4 ते 5 पेजेस याच्यावर तुम्ही फोकस करा. या 4-5 पेजेसमध्ये तुम्हाला चांगले कंटेंट, तुम्ही जे चांगले टॉपिक केलेले ते पहिले लिहून काढा. नंतर काय तुम्हाला लिहायचं थिओरिटिकल क्वेश्चन ते शेवट तुम्ही लिहिलं तरी चालतील. अशा पद्धतीने तुम्ही 2.5 मार्काचा टाइम टेबल मी तुम्हाला सांगितला. डेरिव्हेशन न्यूमरिकलचं कॉम्बिनेशन ठेवा सुरुवातीलाच. पहिल्या 5 पेजेसवर चांगले क्वेश्चन, चांगले हँड रायटिंग काढा पहिल्या, जेणेकरून एक्झामिनर तुमच्यावर इम्प्रेस होईल आणि तुमचे मार्क डिडक्ट करणार नाही. ही प्रोसेस तुम्ही पुढे कंटिन्यू आणखी 2-3 क्वेश्चन ॲड करून आणखी शेवटच्या क्वेश्चनपर्यंत तुम्ही, नंतर स्पीड खराब झाला तरी तुम्हाला अडचण नाही, शेवटच्या असं तुम्हाला पेपर तुम्हाला 2.5 तासात पूर्ण कव्हर करायचा आहे. सुरुवातीला स्पीड कमी ठेवा, नंतर वाढवा हळूहळू. शेवट तुमचा किती खराब आला, तुमचं इम्प्रेशन ऍक्च्युली एक्झामिनरच्या माइंडमध्ये पडलं असणार, शेवट गायगायत लिहिलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्हाला 2.5 तासात पेपर कव्हर करायचा आहे. 2.5 तासात ओपन बुक जरी घेतली तरी याच्यात डिफिकल्टी लेवल जास्त असल्यामुळं आपल्याला याच्यात आपण पूर्ण कव्हर नाही करू शकत. त्यासाठी पट्टी, स्केल हे गोष्टी टाळायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळं काही पेननी, सगळ्या डायग्राम पेननीच तयार करायच्या. आणि शॉर्ट क्वेश्चन त्याचे सुद्धा याच्यात सोडायचे नाही, जेणेकरून तुम्ही याच्यात 2-2 मार्क सिंगल याच्यात थिअरी अजिबात नाही. लगभग 8 मार्क थिअरी म्हणजे पर्सेंटेज किती झालं, 1%च्या आसपास किंवा 2%च्या आसपास याच्यात फक्त थिअरी येणार. मग तुम्हाला न्यूमरिकल मधून सुद्धा छोटे मार्क तुम्हाला घ्यावे लागतील, जेणेकरून 1-2 डेरिव्हेशन फॉर्म्युला वापरून त्याच्यात काहीतरी छोटं आन्सर काढलं तर असं सुद्धा आपण याच्यात मार्क घेऊ शकतो. मित्रांनो, पेपर तुमच्या हातात भेटल्यानंतर काय चुका केल्या नाही पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. याच्यात चुका करायच्या नाही म्हणजे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं कॅल्क्युलेटर रॅडियन मोडमध्ये नसलं पाहिजे. इथं रॅडियन मोडचा काय खूप मुलं रॅडियन मोडमुळं सगळे न्यूमरिकल चुकीचे करून बसतात. आपल्या 5ही चॅप्टरवर तुमचे 5ही चॅप्टर असणार, 5ही चॅप्टरवरून न्यूमरिकल आहेत आणि तुम्ही तिथे रॅडियन मोड अजिबात वापरायचा नाही. रॅडियन मोडने तुमचे आन्सर चुकीचे येतात सगळे. हे झालं. दुसरं, तुम्हाला टाइम ड्युरेशन फिक्स आहे. 2.5 तासात तुम्हाला 60-70 मार्क 70 मार्काचा पेपर लिहायचा आहे. तर न्यूमरिकलला पहिलं प्राधान्य द्या. न्यूमरिकलला कमी टाइम लागतो. न्यूमरिकलमध्ये इंडक्टन्स काढणे, कॅपॅसिटन्स काढणे, एक फिक्स फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू टाकायच्या, डायरेक्ट उत्तर निघतं. अशाच गोष्टी करा. डेरिव्हेशनच्या नादी लागले, डेरिव्हेशन खूप मोठे डेरिव्हेशनच्या सगळ्या स्टेप काही स्किप केल्या चालतील, तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. असं करून तुम्ही डेरिव्हेशन मधून ना पूर्ण जवळजवळ 1.5 ते 2 पेजेसमध्ये बसवायचा प्रयत्न करा. बुकमध्ये किती मोठं डेरिव्हेशन असलं असं गरजेचं नाही, सगळ्या स्टेप लिहिल्या पाहिजे. तर हे करा. आता थिओरिटिकल पार्ट तर नाहीच याच्यामध्ये, 8 मार्काला थिओरिटिकल पार्ट आहे. तर ही एक सगळ्यात महत्त्वाचं बाउंड्री, तो आपलं सगळ्यात महत्त्वाचं. आता आपला पेपर बसू शकतो पूर्णपणे, कारण का आपण जर ठरवलं न्यूमरिकल थ्रू घुसायचं आणि मॅच विनिंग करायची असेल तर न्यूमरिकल थ्रू घुसा आणि पटकन मार्क घेऊन निघा बाहेर. आणि डेरिव्हेशनचा वापर शॉर्टकट मारायला शिका. डेरिव्हेशन पूर्ण लिहायची गरज नाही. काही पार्ट डेरिव्हेशन मधला आपण जर सॉल्व्ह नाही केला, डायरेक्ट आन्सर दाखवलं असं सुद्धा चालतं, पण याच्यात मार्क पूर्ण फायनल आन्सरलाच मिळतात. स्टेपला मार्क नाही. गिवन डेटा तुम्ही न्यूमरिकल लिहिलं त्याला मार्क नसतात, हे एक टाळा. आणि तुम्ही डायग्राम, सगळ्यात महत्त्वाच्या डायग्राम पेननी काढल्या चालतील. स्केलचा आणि पेन्सिलचा वापर नाही केला तर बेस्ट राहील याच्यासाठी. कारण का तुमचा टाइम तुमच्या हातात राहणार नाही. तुम्ही खूप टाइम खर्च करून बसणार, शेवट वेळ तुमची निघून गेलेली असणार. अनालिटिकल सब्जेक्टला हा एक सगळ्यात महत्त्वाची डिफिकल्टी किंवा अडचण येते.
फायनली मित्रांनो, थँक्यू, ऑल द बेस्ट. आणि तुम्ही याच्यात 100% स्कोअर कराल, मला खात्री आहे. तुम्ही पर्पल ॲडचं ऍप्लिकेशन तुम्ही आता नसेल घेतलं, मित्र कोणाचा असेल घेतला असेल त्याच्याकडून व्हेरीफाय करा, क्वालिटी क्वांटिटी माल कसा आहे, आपण तुम्हाला सबस्क्रिप्शन करायचं असेल तर. आणि खरंच स्कोअर होऊ शकतो का नाही होऊ शकतो, न्यूमेरिकल कोणत्या प्रकारचे, त्याचा वापर करून तुम्ही खात्रीशीर स्कोअर आणाल. आणि मी अपेक्षा करतो यावेळेस तुमचा पेपर सगळ्यांचा निघो आणि सगळ्यांचा निघणार 100%.